नमस्ते. प्रांजली, एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर आणि लाईफ कोच. आज आपण बोलणार आहोत की आपली जी मुलं आहेत ती मुलं कंटिन्यू मोबाईल बघत असतात. सो आपण काय करायला हवं? तर आपण काही टाईमलाईन्स ड्रॉ करायला हवे. येस, यू मस्ट डू सम रूल्स. येस, तुम्हाला काही रूल्स बनवावे लागतील. मग ते रूल्स कसे असू शकतात? ते रूल्स हे बनवावे लागतील की आपण एक स्पेशल टाईम करू शकतो की जो काही दुपारचा वेळ आहे 2 ते 4 या 2 तासामध्ये कुणीही मोबाईल बघणार नाही. आणि हे फक्त मुलांसाठी का? तर नाही, हे आपल्या सगळ्यांसाठी असायला पाहिजे. ज्यावेळी आपण हे आपल्या अंमलात आणू त्याच वेळेस ते मुलं आणतील. त्यानंतर सेकंडली मला हे सांगायला आवडेल की जी आपली मुलं आहे किंवा आपण आहे तर आपल्या घरातील जो काही स्पेसिफिक एरिया आहे, फॉर एक्झाम्पल आपण बघूया की आपला डायनिंग रूम आहे, तर तिथे एक रूल असायला हवा की ज्यावेळी आपण डायनिंग रूममध्ये आहोत त्यावेळी डायनिंग रूममध्ये कोणीही मोबाईल यूज करणार नाही. कुणीही नाही, ना मम्मी, ना पप्पा, ना बच्चे लोक. ओके. त्यानंतर जेवताना बऱ्याच जणांचं मोस्ट ऑफ द टाईम जो पाच लोक आहे की त्या लोकांचं काय होतं की ते मला वेळ नसतो आणि मग मी आता जेवताना स्क्रोल करतो, कुणाचा मेसेज आहे का? नो मीन्स नो. तो एक रेस्ट्रिक्टेड एरिया ठेवायचा. कशासाठी? तर फोन आणि टी व्ही. जेवताना टी व्ही सुद्धा बघायचा नाही. म्हणजे डायनिंग रूममध्ये तुम्हाला फोन आणि टी व्ही अलाउड नाही. कुठलाही स्क्रीन जे काही गॅजेट आहे, कुठलंही स्क्रीन गॅजेट तुम्ही डायनिंग रूममध्ये अलाउ करू नका. बरेचदा काय होतं की बऱ्याच जणांच्या बेडरूममध्ये टी व्ही लागलेले आहे. आता बेडरूममध्ये टी व्ही कशाला हवं आहे? नाही, आम्हाला फार बोर होतं म्हणून आम्हाला लागतो. तो हॉलमधला असतं, तिथे सासरे असतात, मोठी लोक मग आम्हाला आमच्या बेडरूममध्ये. नो, नो टी व्ही इन बेडरूम. बेडरूम हा असा एरिया आहे की जिथे तुम्ही रिलॅक्स होता, तुमची बॉडी हील करता आणि दुसऱ्या दिवशी एका एनर्जीने, एका प्युअर एनर्जीने तुम्ही कामाला लागता. त्यावेळेस झोपण्याची जी काही आपली बेडरूम आहे तिथे स्ट्रिक्टली रेस्ट्रिक्टेड करायचं, नो स्क्रीन गॅजेट. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा पॅरेंट्स फॉलो करतील, घरातली मोठी व्यक्ती जेव्हा फॉलो करतील, त्याच वेळी मुलं ते फॉलो करतील. कारण मुलांचे आपण रोल मॉडेल्स आहोत. आई तर बघते, आई तर जेवणाला सिरियल बघते, मग मी का नाही? यासारखे क्वेश्चन तुम्हाला येणार नाही. जर तुम्हाला तुमच्या मुलांना स्क्रीन ॲडिक्शनपासून दूर ठेवायचं असेल तर आधी तुम्ही स्वतःमध्ये चेंज करा. जर तुम्हीच टी व्ही मोबाईल बघत नसेल तर मुलं नाही बघणार. आणि हे मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते. काय गरज आहे? बरेचदा आपण बघितलं की अशा सुद्धा रील्स बरेच जणांनी बोलवले आहे की जेवताना आईने काय करायचं? बरेचदा ना आईला थोडं इनिशिएटिव्ह घ्यावं लागतं की नाही, बाबांना म्हणायचं की नको, तुमचा जो मोबाईल आहे तो बाजूला ठेवा, कारण मुलं हे तुमचं अनुकरण करत आहे. ज्यावेळी आपण आपल्या घरामध्ये या प्रकारचं वातावरण निर्माण करू, या प्रकारचे काही रूल्स अँड रेग्युलेशन आपण फॉलो करू, त्याच वेळी आपले मुलं हे स्क्रीन ॲडिक्शनपासून दूर जाईल. अदरवाईज तुम्ही काउन्सिलरकडे जा. मी स्वतःसुद्धा एक सायकोलॉजिकल काउन्सिलर आहे, प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर आहे. बरेच लोक माझ्याकडे येतात की हा फार टी व्हीज बघतो, हा फार मोबाईल बघतो, मग मोबाईल घेतला की रडतो. तर याच गोष्टी करा. तुम्ही स्वतः काही रूल्स फॉलो करा, मुलं नक्कीच करतील. तर मला आशा आहे की तुम्ही सुद्धा हे रूल्स तुमच्या घरी नक्की फॉलो कराल. प्रांजल सायकोलॉजी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर काही मुलांविषयी काही प्रॉब्लेम असेल, मुलांच्या एज्युकेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल
किंवा स्क्रीन ॲडिक्शनबद्दल काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाला डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, लॅक ऑफ स्लीपनेस यासारखेचं काही प्रॉब्लेम असेल तर मला 9270173481 या नंबरवर संपर्क साधून आपली अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकता. आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे आपण आपले सेशन्स कंडक्ट करतो. तुर्तास इथे थांबते. धन्यवाद.